आज स्वयंपाकाला काय बनवायचं हा तर रोजचाच पडलेला प्रश्न असतो. त्यात जर भाज्या घरामध्ये नसतील ना तर मग खूप टेन्शन येतं. आणि खरं सांगू का, अशा वेळेसच नेमकं काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खावंसं वाटतं. तुमच्यासोबत सुद्धा असंच होत असेल नाही का? फ्रीजमध्ये वाटीभर दही होतं, मग ठरवलं आंबट गोड तिखट अशी तोंडाला चव आणणारीच कढी आज बनवायची. म्हणूनच आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त कढी भाताचा बेत ठरवलेला आहे. आता यासाठी आपण सगळ्यात आधी कुकर लावून घेऊयात. काहींना खिचडी भातासोबत कढी आवडते, तर मला अगदी साध्या फक्त तूप घालून केलेल्या भातासोबत कढीचा आस्वाद घ्यायला आवडतो. कढी भातासोबत जर तुम्हाला मोकळा सळसळीत होणारा भात आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. पण इथे मी थोडासा चिकट होणारा भात बनवणार आहे. यासाठी भरपूर पाणी मी यामध्ये घातले. यात जर इंद्रायणी तांदळाचा भात असेल ना तर मग कढीसोबत तो आणखीन जास्त स्वादिष्ट लागतो. आता इथं मी मीठ घातलेलं आहे, पण आणखीन एक इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे की ज्यामुळे या भाताचा स्वादसुद्धा वाढतो आणि खाण्यासाठी मजासुद्धा येते. तर यासाठी मी इथं 1 चमचाभर फक्त कुकरमध्ये तूप घातलेलं आहे. फक्त या 1 चमचा तुपामुळे ना पूर्ण भाताला मस्त स्वाद येतो. आता हा कुकर मी गॅसवरती चढवते आणि 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार. कुकर होतोय तोपर्यंत आपण कढीसुद्धा बनवून घेऊयात. कढी बनवण्यासाठी आपण इथे एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे. यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि आपल्या आवडीनुसार इथं मिरची घ्यायची. आता हे अगदी ओबडधोबड जाडसर असं वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये जर करणार असाल तर अगदी बारीक पेस्ट न करता थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे. तर इथे आलं, लसूण आणि मिरचीचा आपला ठेचासुद्धा तयार झालेला आहे. आता ज्युसरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून दही घालायचं आहे. आजची ही कढी आपण 3 ते 4 लोकांना पुरेल इतपत करणार आहोत. यासाठी 1 वाटी दही पुरेसं होतं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 मोठा चमचा भरून आपल्याला बेसन घालायचं आहे. आणि याच वेळेस आत्ता आपल्याला यामध्ये हळदसुद्धा घालायची. याचं कारण असं की आपण जर नंतर तेलामध्ये हळद घातली की मग कढी पांढरी होते आणि हळदीचा तेलासोबतचा तवंग वरती येतो. यामुळे एकसारखा असा कढीला रंग येत नाही. आता ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर इथे बरोबर 2 वाटी भरून मी पाणी घेतलं. असं मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीचं बॅटर तुम्ही जर फिरवून घेतलं ना तर यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि एक्स्ट्राची मेहनतसुद्धा अजिबात करावी लागत नाही. फक्त काही सेकंदांपुरतं हे बॅटर फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकसारखं असं हे बॅटर झालेलं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. कढीसाठी लागणारी सगळी आपली तयारी झालेली आहे. आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे, तर ती कोथिंबीरसुद्धा मी चिरून साईडला ठेवते. आता कढी बनवण्यासाठी नेहमी थोडंसं जाडबूड असणारं पातेलं किंवा कढई घ्यायची. यामध्ये घालायचं 1 ते 2 चमचे भरून तेल. तेल हलकंसं गरम झालं की या कढीला मस्त टेस्ट देण्यासाठी यामध्ये दालचिनीचे असे 2 तुकडे घालायचे. सोबतच 10 ते 12 आपल्याला इथे मेथीचे दाणेसुद्धा घालायचे. 1 चमचा इथे मी मोहरी घातली. 1 चमचा जिरं मोहरी चांगली फुलू द्यायचं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घालायची. हिंग थोडीशी परतून झाली की तयार केलेला ठेचा जो आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हा ठेचा चांगला खरपूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. खरं तर ही जी फोडणी आहे ना ती जर चांगली बसली ना की मग कढीसुद्धा अगदी मस्त चटपटीत अशी लागते. आता 10 ते 12 मी इथं कढीपत्त्याची पानं आणि सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे. ही सुद्धा आपण या फोडणीमध्ये चांगली परतून घेऊ. घातलेला जो ठेचा आहे तो कच्चा राहायला नको, तो अगदी व्यवस्थित परतला गेला तर समजायचं की फोडणी अगदी व्यवस्थित अशी बसली गेलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा हा ठेचा भाजून झालेला आहे. आता यानंतर जे बॅटर आपण दह्याचं तयार करून ठेवलं होतं हे बॅटर आपल्याला आत्ताच यावेळेस घालायचं आहे. यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची. कढी दाटसरपेक्षा थोडीशी पातळ छान लागते. यासाठी आणखीन 1 वाटीभर पाणी मी या मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि जे काही मिश्रण या भांड्याला लागलं होतं ते पाण्यासोबत मी काढून घेतलेलं आहे. आता यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हलवत आपल्याला ही कढी उकळी न येऊ देता चांगली शिजवून घ्यायची. आता कढीचा जो तिखट आंबट असा जो फ्लेवर आहे तो जर बॅलन्स करायचा असेल ना तर फक्त 1 अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आणि साखर या कढीमध्ये चांगली विरघळून घ्यायची. एकाच डायरेक्शनमध्ये ही कढी फिरवत आपल्याला उकळी येईपर्यंत चांगली ही शिजवून घ्यायची. आता यावेळेस तुम्ही हाय फ्लेम करून जरी ही कढी शिजवून घेतली तरीसुद्धा चालू शकतं. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये उकळी यायला सुरुवात होते. पण आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. यासाठी अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे.
म्हणजे कढी अजिबात फुटत नाही आणि पटकन शिजली देखील जाते. तर इथे तुम्ही बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. एकदा उकळी आल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे. आधी जर तुम्ही मीठ घालाल ना तर कदाचित कढी फुटण्याची शक्यता असते. यामुळे नेहमी कढीसाठी जेव्हा कढी उकळायला सुरुवात होते यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे कढी अजिबात फुटत नाही. उकळी आल्यानंतर ही कढी मी एक 5 मिनिटांसाठी चांगली शिजवून घेतलेली आहे. खूप जास्तसुद्धा मी इथं घट्ट ही कढी ठेवलेली नाही आहे. मला थोडीशी सरसरीत आवडते, यासाठी थोडीशी पातळच ठेवली आहे. जर तुम्हाला थोडीशी दाटसर अशी कढी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बेसनाची क्वांटिटी वाढवू शकता. आता इथं आपली कढी तयार झालेली आहे. यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातली आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त एकसंथ अशी कढी आपली तयार झालेली आहे. वरती पिवळा तवंग आला आहे आणि आतमध्ये कढी पांढरी झाली आहे असं तर अजिबात झालेलं नाही आहे. दिलेल्या टिप्स तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्यात ना तर तुमची कढीसुद्धा एकसारखी एका रंगाची आणि एकसंथ तयार होईल. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेले आहे तोवर आपली कढीसुद्धा झटपट अशी तयार झाली. आज दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं हा विचार करत करत माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तुम्ही आज जेवणात काय बनवलं हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.